आता अनफॉर्च्युनेटली तोडल्यामुळे काय दाखवता येत नाही. थोडी थोडी फुलं आहेत ही, परत मला वाटतं एक 3-4-5 दिवसामध्ये ही परत येतील. त्यावेळेस आपण थोडक्यात ह्याला परत शूट करूया. बाकी आता 6:45 झालेत आणि आपलं सूर्यदेवाचं दर्शन पण झालं आहे. हलका हलका सूर्य दिसतोय कारण धुकं आहे अजूनही. नमस्कार, गुड मॉर्निंग, राम राम. आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही गेले काही दिवस झाले रनिंगसाठी जातो. तिथे जाऊन थोडं योगा वगैरे करतो. कार्तिक महिना सुरू झाला आहे त्यामुळे दिंडी वगैरे येत असते गावात. तर तीच दिंडी आत्ता इथे या रस्त्याला इथे मागे दिसते. ज्या रोडला आम्ही तिकडे रनिंगला जातो तर आत्ता तर काही दिसणार नाही कारण थोडाफार अंधार आहे. पण 6 नंतर जसं थोडंसं उजेडायला लागतं तसं तिकडचं वातावरण आणि जे काही दृश्य असतं आहे ते खूपच बढिया दिसतं, खूपच सुंदर दिसतं. त्यामुळे मग हा व्हिडिओ शूट करतो आहे. मी तुम्हाला तिकडचं जे वातावरण आहे ते दाखवतो आणि खरंच एवढं सुंदर आहे की हलकं हलकं धुकं. या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला हे सकाळचं जे गावातलं वातावरण आहे नक्कीच तुम्हाला आवडेल. रनिंग करून आम्ही आमच्या स्पॉटला आलो आहे. हायटेक पूल आहे. तर आता इथे आम्ही थोडं वॉर्मअप टाईप आणि थोडंसं योगा वगैरे करतो. साधारण 30-35 मिनटं आणि मग त्यानंतर परत ज्या रूटने आलो आहे तिकडनंच निघतो. आता थोडं थोडं उजाडलं आहे ॲक्च्युली, थोडं हलकं हलकं दिसतं आहे. बाकी इकडे हे प्रॉपर दिसणार नाही. शेतामध्ये धुकं वगैरे दिसते. धुक्याची एक अशी हलकी जे पीक आहे पिकांवरती एक साधार दिसते. तर ही मला तरी सध्या दिसते पण हे कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार. या साईडला माझ्या आधी शेती आहे. हे सगळं जे आहे ह्या रूटनी जाताना आपण मी तुम्हाला हे दाखवतो. खरंच अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे जे की आपण शहरामध्ये ह्या गोष्टी मिस करतो. हे जनरली आपल्याला पाहायला भेटत नाही. चला थोडं योगा वगैरे करू आणि मग परत पुढचं शूट कंटिन्यू करू. कसे ठेवायचे तर कोणत्याही याला. ते 6 वाजलेत. आता आमचं योगा वगैरे करून झालं आहे, घराकडे निघतो आहे. तर जातानाच मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण इथलं जाताना काही आपण शूट करूया. तर हे बघा किती सुंदर वातावरण आणि हे किती सुंदर दृश्य आहे ना. आणि थोडंसं ओलं दिसतं आहे, हलकं हलकं दव पडलेत त्यामुळे ओलावा पण आहे वरती. चला पुढे जाऊ. हे हलकं हलकं धुकं दिसतं इकडे. ही धुक्याची एक चादर दिसते त्या गवताच्या वरती. त्या साईडला ओढा आहे, ओढ्याला पाणी पण आहे. तो हलका पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. आणि 6:30 वाजलेत त्यामुळे गावामध्ये गजानन महाराजाचं जे मंदिर आहे तिथे
आरती सुरू आहे, तर तो आरतीचा आवाज येतो आहे. तर मी काही ह्या व्हिडिओमध्ये बाहेरून असं काही कुठलं म्युझिक वगैरे ॲड करणार नाही आहे, कारण हा जो नॅचरल साऊंड आहे हाच आपण या व्हिडिओमध्ये ठेवूया. की पहा, इथे हळदीची शेती आणि ही लेअर दिसते धुक्याची, ही असं पूर्ण धुकं दिसतंय. हा पण कलर बघा, कालचं जे शूट होतं हे जे नॅचरल कलर्स येतात ना हे एकदम सुंदर येतात. हा ओढा आहे, पाणी पण एकदम निथळ पाणी आहे. पाण्याचा आवाज येतोय. हा एक मेजर डिफरन्स आहे शहरातल्या आणि गावातल्या लाईफमध्ये. शहरात नाईट लाईफ, लेट झोपणं, मग त्यामुळे लेट उठणं आणि सकाळी खूप कष्ट करावं लागतात शहरामध्ये उठण्यासाठी, बिलकुल उठावंसं वाटत नाही. पण बऱ्याच गावामध्ये हेच उलटं आहे. लवकर झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येते आणि जबरदस्ती उठायचं असं काही जबरदस्ती उठवावं नाही लागत. जनरली गावाकडे सगळीच लोक लवकरच उठतात. ही थोडी ऑरेंज आणि ती येल्लो कलरची, ती पूर्ण झेंडूची बाग. या बागेच्या वरतीच हा पूर्ण एक धुक्याचा लेअर तयार झालेला आहे. खूप सुंदर दृश्य आहे. मोबाईलमध्ये हे एवढं सुंदर येत नसेल, पण डोळ्यांनी बघतोय एवढं सुंदर आहे. हे पण बघायला भेटतं सकाळी लवकर इकडे आल्यावरती. आणि विशेष म्हणजे जास्त वाहनं वगैरे ह्या टायमाला रस्त्यावर नसतात, त्यामुळे रस्ता खाली खाली आणि खूप शांत वाटतं. जो पक्ष्यांचा आवाज आहे, पाण्याचा आवाज आहे, हे जे नॅचरल साऊंड आहेत ते ऐकायला भेटतात. ही झेंडूची जी बाग आहे ना ती या साईडला होती, पण आज नेमकं मला वाटतं आज उद्या दिवाळी असल्यामुळे त्यांनी सगळी झेंडूची फुलं तोडून घेतलेत. तर आता इथे काय असं एवढं दाखवण्यासारखं नाही आहे. अदरवाईज काल खाली हिरवा कलर, वरती लगेच हे ऑरेंज कलर आणि अर्धी साईड जी आहे ती येलो कलर, हे एवढं भारी दिसत होतं ना, खूप सुंदर दृश्य होतं. आणि बाकी जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.